नमस्कार, मी भारती. आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर आज तुम्हाला तुमच्याबरोबर मी कटोरी आणि फ्रंट कसे जोडायचे, कटोरीचे माप कसे घ्यायचे, तर एकदम सोपी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्याला कुठंही जास्त माप न लावता आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची आहे, कटोरीचे माप तयार करून घ्यायचे आहे. तर आपण सगळ्यात अगोदर फ्रंटला आपण अस्तरचं ब्लाऊज पीस आहे, अस्तर आणि साडी ब्लाऊज पीस त्याच्यातलं आपण ब्लाऊज कटोरी पूर्ण शिलाई करून घेत आहोत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला चारही बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. ह्या पण साईडने, ह्या पण साईडने, ह्या पण साईडनं कटोरीला पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. तर आज मी तुम्हाला कटोरीचं माप कसं घ्यायचं तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. तर आता आपण फ्रंटला अगोदर पूर्ण अशी शिलाई करून घेऊ. तर मी फ्रंटला अशी पूर्ण शिलाई करून घेत आहे. आपल्याला सगळ्यात अगोदर उलटा सरळ भाग पाहून घ्यायचा आहे. तर आपल्याला सरळ भाग या साईडनं ठेवायचा आहे. तर मी सरळ भाग या साईडनं ठेवून घेतलेला आहे. आपल्याला त्याच्यावरून सनी पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर मी फ्रंटला पूर्ण अशी शिलाई करून घेत आहे. आता खालच्या भागाला आपण हा भाग असा जोडून घ्यायचा आहे बरोबर. मग त्याच्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आपल्याला ह्या साईडनं पण शिलाई करून घ्यायची आहे. आता ह्या पण साईडनं मी शिलाई करून घेत आहे. कटोरीला पण ही आपण साईडनं अशी पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. दोनही बाजू अशा सारख्या आल्या पाहिजे. आता ह्या पण कटोरींना मी अशी पूर्ण शिलाई करून घेत आहे. तर बघा मी पूर्ण अशी शिलाई करून घेतलेली आहे. दोनही कटोऱ्यांना अशी मी पूर्ण चारही बाजूंना मी अशी शिलाई करून घेतलेली आहे. आपण खालच्या साईडनं नाही केली तरी चालते, पण आपल्याला ह्या साईडनं ह्या पण साईडनं आपल्याला पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. फ्रंटला पण तशीच शिलाई करून घेतली आहे मी ना. ह्या भागाला पण शिलाई करून घेतली आहे, ह्या पण भागाला शिलाई करून घेतली आहे. आता आपल्याला थोडंसं हलकं असं खिचून घ्यायचं आहे असं.
आता आपल्याला कटोरी मोजून घेवायची आहे. तर आपला चेस्टचा चौथा भाग आहे 7.5 इंच. तर 7 चौक 28. तर ही 30 साईजचा ब्लाउज आहे. तर आपल्याला कटोरी लहान साईजची लागणार आहे. खूप लहान नाही, खूप मोठा पण नाही. तर आपल्याला दोनही साईडनं कटोरी मोजून घ्यायची आहे. तर बघा, मी 3.25 इंचावर इथं मार्जिन लावली आहे. 3.25 इंच. तर बघा, इथं 3.25 इंचावर मार्जिन लावली आहे. तर आपला एक्स्ट्राचा एवढा जाणेवाला भाग आपण बटन पट्टीमध्ये सोडून द्यायचा. दोनही साईडनं आपल्याला 3.25 इंच, 3.25 इंच, 3 इंच, 3 इंच पण घेऊ शकतो, 3.25. आपले दोनही साईडनं बरोबर माप आले पाहिजे. दोनही साईडनं आपले बरोबर माप आले तर बिच्यामधून सनी आपल्याला टक्स लावण्यासाठी. तर बघा, माझी कटोरी इथं 3.1 इंचावर आली आहे. दोनही साईडनं मी मोजून घेतलेलं आहे. आता आपल्याला सरळपणे इथून सनी 2.25 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. 2.25 इंच. तर बरोबर मी 2.25 इंचावर मार्जिन करून घेतलेली आहे. आता आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे. हा आपला काच बटन पट्टीमध्ये जाणेवाला भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे, थोडा भाग. तर आपल्याला इथून 1.5 इंचावरून सनी मार्जिन लावून घ्यायची आहे. 1.5 इंचावरून मार्जिन लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला अशी सरळपणे रेष सोडून घ्यायची आहे. तर आपल्याला असं तिरकसपणे अशी शिलाई काढून घ्यायची आहे. तर बघा, कटोरी किती मस्त अशी करून घेतलेली आहे. कटोरीला कधी पण आपण जेव्हा काढतो तेव्हा इथून ह्या अशा भागाला पंच आले पाहिजे. तर आपल्या चेस्टचा भाग बरोबर याच्यामध्ये बरोबर हे होऊन जाते. ह्या साईडनं जर पंच येईन तर आपली कटोरी बरोबर अशी परफेक्ट बसेल. तसंच ह्या पण साईडनं आपल्याला काचबट्टी पट्टीमध्ये जाणेवाला भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3.1 इंचावर अशी मार्जिन लावून घ्यायची आहे, जसं मी त्या कटोरीला लावली. बघा, दोनही साईडनं 3.1, 3.1, 3.1 अशी मी नुसतं मार्जिन लावून घेत आहे दोनही साईडनं. तर आपल्याला आपण बीच मधून मोजलेला भाग आहे तो 2.25 इंच, बरोबर 2.25 इंच मी मापून घेतलेला आहे. 2.25 इंच. आता आपल्याला कटोरी अशी फोल्ड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा काचबटन पट्टीमध्ये जाणेवाला भाग थोडा सोडून द्यायचा आहे. अर्धा इंचपेक्षा बी कमी सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंचावर मार्जिन लावायची आहे. जसे आपण त्या कटोरीला लावली तशी 1.5 इंचावर आपल्याला मार्जिन लावायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून असं तिरकसपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघा, तर मी आता इथून शिलाई करून घेत आहे. तर बघा की कटोरी किती सुंदर अशी आली आहे. आता आपण याच्यावर सिंगल सिलाई केलेली आहे, तर आपल्याला याच्यावर डबल सिलाई करून घ्यायची आहे. दोनही साईडनं आपल्याला डबल सिलाई करून घ्यायची आहे. जेव्हा आपण क्रॉस पट्टी जोडतो तर ही पट्टी अशी फोल्ड होऊन जाते, त्याच्यामध्ये क्रॉस पट्टीमध्ये अशी होऊन जाते. तर आपली कटोरी चपटी होते. तर आपल्याला काय करायचं आहे, आपण अशी पण फोल्ड करू शकतो
अशी पण फोल्ड करू शकतो, नाहीतर आपण काटू पण शकतो अशी. तर हे आपला हा जो एवढा भाग आपला जानेवाला आहे, हा क्रॉस पट्टीमध्ये एवढा भाग आपला जाणार. तर आपली अशी फोल्ड नाही होणार. जर आपली अशी फोल्ड झाली तर आपली कटोरी अशी चपटी होऊन जाईल. तर आपल्या कटोरीला असा पंच आल्या पाहिजे. बघा ह्या कटोरीला कसा पंच येत आहे. तर अशी कटोरी आली पाहिजे आपली. कधी पण काढताना कटोरीला असा पंच आल्या पाहिजे, तेव्हाच आपली कटोरी चांगली होते. आपल्या चेस्टच्या साईज बरोबर बसते, फिटिंग पण बरोबर होते. आता ह्या पण भागाला मी तशीच कटाई करून घेत आहे. तर बघा दोनही साईडच्या कटोऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. तर आज मी कटोरे आणि फ्रंट कसे जोडायचे, कसे माप घ्यायचे, तर तुम्हाला सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.